तर आज आम्ही निघालो आहे संक्रांतीच्या शॉपिंगला. आता मकर संक्रांत येतीच म्हणल्यावर तिळगुळचं साहित्य तर आणावंच लागेल ना. तर आमचे वाहन, ज्याला आम्ही टुरटुरी असे नाव दिले आहे, ते सुद्धा सज्ज झाले आम्हाला दोघांनाही मार्केटमध्ये नेण्यासाठी. तर आम्ही बघत होतो की शॉपिंग कुठून सुरुवात करावी. तर विचार आला की आत्ताच शिर्डीमध्ये नवीन डी-मार्ट मॉल उघडलेला आहे. आत्तापर्यंत खूप वेळा तिथं जाऊन आलो, त्यामुळे विचार आला की डी-मार्टमधूनच ह्यावेळेस संक्रांतीची शॉपिंग करावी. मग काय, हळूहळू का असाना पण आमची टुरटुरीने साथ दिली आणि काय आम्ही मग पोहोचलो ना डी-मार्टपर्यंत. हळूहळू जाऊन शेवटी पोहोचलोच. हे बघा, ही आहे डी-मार्टची एंट्रन्स. पहिले पार्किंगसाठी जागा आहे आणि त्याच्यानंतर डी-मार्टला मध्ये जाण्याचा रस्ता आहे. आणि हे बघा, आज अर्ध्या रस्त्यातच टुरटुरीने आमच्या साथ सोडली आहे वाटतं. पण आता चला, जवळ पोहोचलोच आहे तर सामान घेऊनच जाऊया. त्याच्यानंतर येता बघू पुन्हा चालू होती का नाही. मग काय, निघालो ना आम्ही पायी. थोडा रस्ता तर अजून बाकी आहे ना पूर्ण व्हायचा. मग आता चालावं तर लागणारच होतं. चला, तुम्हाला पण आतमध्ये घेऊन जाते आणि दाखवते की मध्ये कसं आहे. बहुतेक सगळीकडं सेमच असतं, पण काही आज ऑफर पण आहेत का हे सुद्धा बघूया. चला तर मग आतमध्ये जायचं का? पहिले चेकिंग करून घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ. चालतंय ना? आतमध्ये गेल्या बघते तर काय की पप्पांचं चाललंय बदाम घेण्याची तयारी. बदामला तिथंच ठेवून परवडणाऱ्या गोष्टींकडे आम्ही वळालो आणि आवश्यक वस्तूंची पहिले खरेदी करावी असं माझ्या मनात आलं. आणि पहिलं सेक्शन झाल्यानंतर आमच्या इथे डाळीचं आणि गरजेच्या वस्तूंचं सेक्शन लागतं. मग आम्हाला जे काय हवं होतं ते आम्ही पटापटा भरलं पिशवींमध्ये आणि मग वजन करायला पप्पांनी नेलं. तोपर्यंत मी काय बॉर्नव्हिटा नाही घेते हो, मी तीळ घेते. आता तिळगुळ तर बनवावेच लागतील ना, कारण संक्रांतही येते. तीळ झाली, आता गूळ पण घेतलं. मग काय, मुरमुरे सगळं घेऊन आम्ही कपड्यांच्या सेक्शनकडे वळालो. थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटरांचं फार भारी कलेक्शन होतं. त्याच्यानंतर आम्ही जरा गॉगल बघायला पुढे गेलो. तिथे सुद्धा कपडे यावेळेस फारच जास्त आलेली होती. पण आपलं बजेट नसल्यामुळे आवश्यक वस्तू घेणं गरजेचं. हे फक्त बघून घेणं की काय आलंय नवीन. मकर संक्रांती येत असल्यामुळे डायरेक्ट मकर संक्रांतीचं स्पेशल वस्तू म्हणून एक वेगळं सेक्शनच तयार केलं होतं. त्याच्यामध्ये ग्लास, वाट्या सगळंच होतं, पण आपल्याला परवडण्यासारखं एकही नाही. त्यामुळे तेवढंच बघून पुढं निघून गेलेलं हे नक्कीच चांगलं. मग पुढे गेल्यावर दिसतं की टोप्यांचं सेक्शन आलं आणि माझे पप्पा बघा टोपी ट्राय करून बघताय, गरम आहे की थंड लागते. मग एवढं ट्राय करून होऊनसुद्धा आम्हाला घ्यायचं मात्र काहीही नाही. ते काढून पुन्हा ठेवून द्यायला. आणि ह्यावेळेस क्रीम, फेसवॉश ह्यांवर जरा जास्तच ऑफर दिसली. मग विचार केला हे लक्झरी गोष्टी आपल्यासाठी नाही. मग विचार केला की आपण देवासाठी लागणारी अगरबत्तीच घेऊन टाकूया. मग अगरबत्ती घेतल्यानंतर जरा पुढे बॅगेचं सेक्शन आणि त्याच्यानंतर फुलं सगळीकडे फुलं दिसायला लागली. मग एक फूल मी पप्पांनाही दिलं. त्यांनी घेतलं आणि पुन्हा ठेवून दिलं, कारण आपल्याला ते परवडत नव्हतं ना आणि त्याची काही सध्या गरजही वाटत नाही. आणि स्वतः मात्र सगळे चेक करतात की हा हेडफोन कसा आहे, तो हेडफोन कसा आहे. आणि हे बघा, एअर फ्रायरपाशी आमची गाडी येऊन थांबली की किती किंमत आहे ते बघण्यासाठी. हा आहे पिजनचा एअर फ्रायर, जो 2799 रुपये अशी किंमत दाखवत आहे. पण त्याची ओरिजिनल प्राईज ही 7000च्या पुढे होती. तर मग 2700 म्हणल्यावर परवडण्यासारखंच आहे. आणि हे काहीतरी मला नवीन दिसलं, जी आहे प्लास्टिकची मॅट. आणि मग पुढे जाऊन आम्ही फक्त 2 किचनला लागणारे रुमाल घेतले आणि पाणी पिऊन चीज सेक्शनकडं निघालो. पण तिथं आम्हाला काही घ्यायचं नाहीच आहे.
मग पुढे गेले आणि दिसलं मला खेळायचं पियानो, जी मला कधी भेटली नाही लहानपणी. म्हणून असं वाटलं की इथेच मज्जा करून घ्या. थोडासा तुम्हालाही आवाज ऐकवते मी त्याचा. बघा मस्त आवाज आला की नाही. मला प्रॅक्टिस नसूनसुद्धा मी किती चांगलं वाजवते ना. जाऊ द्या, आपल्या नशिबात नाही आहेत. मग पुढे गेल्यावर आम्हाला एक चॉपर दिसलं आणि ते आम्हाला घ्यायचं नसूनसुद्धा आम्ही त्याची शहानिशा करू लागलो. फायनली सगळं घेऊन आम्ही पोहोचलो बिल काउंटरला. आता सस्पेन्स हा आहे की बिल किती होणार, बजेटच्या बाहेर जाणार का बजेटमध्ये राहणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण फायनली बजेटनुसारच बिल झालं आणि मग बिल फाडून आम्ही बाहेर आलो. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की आमची टुरटुरी आम्हाला घरापर्यंत साथ देणार आहे का नाही. कारण इतकं सामान झालं आहे की ते हातात उचलून नेणं हे तर खूपच इम्पॉसिबल होतं. मग काय, आम्ही तिला थोडं थोडं चालवण्याचा प्रयत्न केला आणि ती चालूही लागली. परंतु जे होणार आहे ते होतंच. भांड्याच्या दुकानापाशी येताच ती आमची बंद पडली. मग काय होतं, खूप प्रयत्न केले चालू करण्याचे, परंतु ती काही चालू होईना. मग आम्ही पदयात्रा करण्याची ठरवली. ही पदयात्रा ही आमची घरापर्यंत चालू राहणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत तुम्ही सगळे मजेत राहा आणि हसत राहा आणि तिळगुळाचे लाडू बनवा बरं. संक्रांती येते ना. चला तर मग बाय.